अलौकिक माता पित्यांद्वारे सुख परम शिक्षक व परम सद्गुरु परमात्म्याचे सर्वश्रेष्ठ शिक्षण. आता सर्व ज्ञानेच्छुक पवित्रता प्रेमी बायका मुली आणि पुरुष शांत वातावरणात पूर्णपणे ईश्वरी ज्ञानाचा अभ्यास करावयास लागले. आपल्या जीवनात त्यांना अपार आत्मिक सुखाचा अनुभव होऊ लागला. तेव्हा त्यांचे मन गाऊ लागले, आज हमें सब बेहद भाता, आज हमारा है मन हर्षता. ज्ञान से त्रिलोकी देखी अति सुंदर, ज्ञान से देखी लीला अति सुंदर. क्या आनंद है आता, आहा क्या आनंद है आता, आहा आज मुझे है बेहद भाता. भावार्थ, आज आम्हा सर्व काही भव्य दिव्य आवडतं. आज आमचे मन आनंदाने फुलून गेलेले आहे. ज्ञानाच्या आधारे आम्ही अतिसुंदर त्रैलाक्य पाहिले, अतिसुंदर स्वर्गही पाहिला. किती आनंद होतो म्हणून सांगू, आहा आज आम्हास सर्व काही भव्य दिव्य आवडतं. अशा प्रकारे आता पूर्वीपेक्षाही अधिक शांततेने अलौकिक कार्य होऊ लागले. लोक लज्जेला तसेच सर्व अडचणींना समर्थपणे तोंड दिल्यानंतर आता अध्यात्म्यातील अन्य विषयातही खूप धडे मिळू लागले. या ईश्वरी ज्ञानाचे विस्तृतपणे वर्णन करणे जरा कठीणच आहे, पण सार रूपात एवढे सांगता येईल की प्रत्यक्ष स्वतःच्या नातेवाईकांनी केलेल्या अत्याचारांमुळे आमची दैहिक नातीगोती तोडून टाकल्यानंतर बाबांनी आम्हास अनेकविध उच्च त्यागासाठी प्रवृत्त केले आणि आमचे मन वचन कर्म पूर्णतः निर्विकारी करण्यासाठी नित्य ज्ञानाचे अनेक अनमोल रहस्य समजावून सांगितले. गहन शिक्षणास प्रारंभ. बाबांनी आम्हास पहिला धडा हा शिकवला की तुम्ही सर्वांनी मर्जीवा जन्म घेतला आहे. तुमच्या लौकिक नातेवाईकांनी तुमच्याशी असलेले नाते तोडून टाकलेले आहे. म्हणजे जणू काय तुम्ही त्यांना मेल्यातच जमा आहात. आता मेल्यानंतर एखादा माणूस जसा दुसरा जन्म घेतो तेव्हा त्याला गेल्या जन्मातील आप्तमित्र आणि घडलेल्या गोष्टी आठवत नाही. तसेच आता ज्या अर्थी तुम्ही लौकिक नातेवाईकांना जिवंत असूनही मेला आहात आणि येथे नवीन अर्थात मर्जीवा जन्म घेतला आहात, त्या अर्थी तुम्हाला आता जुने आप्तमित्र व आपले जुने जीवन आठवता कामा नाही. आता तुम्ही परमपिता परमात्म्याला दत्तक गेला आहात, म्हणजे तुम्ही त्यांची मुले बनला आहात. तुम्ही दिव्य अर्थात ब्राह्मण झाला आहात. आता तुम्ही ब्रह्मा मुखवंशावळी खरे ब्राह्मण आहात. म्हणून आता तुम्हाला मुलांचा बुद्धियोग एक परमपिता परमात्म्याशीच असायला हवा. जर तुमच्या बुद्धीत लौकिक नातेवाईकांची आठवण येत राहिली आणि मनात ईश्वरी नात्याची विस्मृत होत राहील, तर तुम्ही ईश्वर जन्मसिद्ध अधिकार प्राप्त करू शकणार नाही. अर्थात स्वर्गाचे स्वराज्य तुम्हाला मिळणं शक्य नाही. कित्येक संपूर्ण कुटुंबांनीही या ईश्वरी यज्ञात आत्मसमर्पण केले होते, परंतु बाबांनी त्यांना समजावून सांगितले की तुम्ही आता एकमेकांशी आत्मिक नात्याने वागा. तुम्ही सर्व आता प्रभुवत्स किंवा यज्ञवत्स आहात. तेव्हा येथे जे आई वडील आहेत त्यांनी आपल्या लौकिक मुलांची ही चिंता करता कामा नये की त्यांनी खाणे पिणे कपडे वगैरे व्यवस्थित मिळतात का नाही. सर्वांचा सांभाळ करणे हे यज्ञ माता व यज्ञ पिता यांचे कर्तव्य आहे आणि सर्वांचा संबंध त्यांच्याशीच असायला हवा. अशा प्रकारची शिकवण मिळाल्याने आणि या नियमानुसार वागण्याने यज्ञवत्सांचा उरला सुरला मोह ममता किंवा दैहिक नातेवाईकांविषयी वाटणारा जिव्हाळा कमी होत गेला. आता सर्वांचे आपसात आत्मा आत्मा भाऊ भाऊ किंवा बहीण बहीण असे पवित्र आणि शुद्ध प्रेमयुक्त नाते राहिले. बाकी सर्व नाती परमपिता परमात्म्याशी जडली आणि ते यज्ञ माता तसेच यज्ञपिता यांचे आदेश निर्देश तसेच ईश्वरी नियम यांना अनुसरून वागू लागले.
याविषयी बाबांनी आम्हास कर्मेंद्रियांच्या विषयांचे चिंतन व त्यातील आसक्ती यांचा त्याग करावयाचे शिक्षण दिले. बाबा म्हणाले, मुलांनो, आता तुम्हाला कर्मेंद्रियांवरही ताबा मिळवायचा हवा. जुन्या संस्कारांमुळे तुमच्या मनात कित्येकदा वाईट विचार उत्पन्न होतील. ते तुम्ही योग व ज्ञान याच्या बळाद्वारे शुद्ध करीत जा. पण आतापासून आपल्या कर्मेंद्रियांद्वारे कोणतेही पापकर्म होता कामा नये. जर कर्मेंद्रियांद्वारे तुम्ही एखादे ज्ञान विरुद्ध कर्म केले तर तुम्हास त्याबद्दल 100 पट शिक्षा होईल, कारण तुम्ही अज्ञानी होता आणि अज्ञानवश ते कर्म करीत होता. पण आता तुम्हाला स्वरूप, स्वधर्म, लक्ष्य आणि पुरुषार्थ याचे स्पष्ट ज्ञान मिळाले आहे. स्वतःला निश्चितपणे ईश्वराचे संतान म्हणून ज्ञान मिळाल्यानंतर जर एखादा माणूस पापकर्म करील तर त्याला निश्चितच कित्येक पट शिक्षा मिळेल. त्याचप्रमाणे वाईट नजरेने पाहू नका, वाईट काही बोलू नका, वाईट ऐकू नका. परमपिता परमात्म्याच्या स्मृतीत स्थित होऊन अनासक्त वृत्तीने कार्य करा. शुद्ध अन्न खा, सदैव हर्षित मुख व प्रसन्न चित्त रहा. हे सर्व धडेही बाबांनी आम्हास व्यावहारिक जीवनाचा आदर्श समोर ठेवून स्पष्टपणे दिले. तसेच त्यांनी राजकुलोचित व्यवहार व शिष्टाचार कसे असावेत हे अत्यंत गोड शब्दात व प्रेरणादायक रित्या सांगितले.